पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि इतर तालुक्यांना तडाखा देणाऱ्या महापुरानंतर आता संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि पायाभूत प्रकल्पांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेमुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा अडल्याचा, धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्याचा आणि पुराचा इशारा वेळेवर न मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर ओसरल्यानंतरही अनेक गावांमध्ये वीज, पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा कायम असून नागरिक स्वतःच्या बळावर परिस्थितीशी सामना करत आहेत. 23 जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने बऱ्हाणपूर, पुंजारपाडा, आंबेडे, पराडपाडा, नानिवली, ब्राह्मणपाडा, किरळ आणि परिसरातील अनेक गावे जलमय झाली. अनेक झोपड्या आणि घरे 2 दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली राहिले. घरातील धान्य, फर्निचर, गाद्या, विद्युत उपकरणे आणि जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर नागरिक स्वतःच घरातील गाळ आणि चिखल साफ करताना दिसत आहेत. गावकऱ्यांचा आरोप आहे की नव्याने उभारण्यात आलेल्या मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेने पावसाच्या पाण्याचा समुद्राकडे जाणारा नैसर्गिक मार्ग अडवला. त्यामुळे पाणी झपाट्याने साचून संपूर्ण गावे एका रात्रीत जलमय झाले. याशिवाय सूर्या धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली असा आरोपही नागरिकांनी केला आहे. हाँ, इसमें क्या है सर, अभी एक्सप्रेसवे जो गया है अपना मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, उन लोगों ने क्या किया है, जो अपना जंगल से जो नैसर्गिक नाले थे वो नाले जगह जगह पे बंद किए. वो नाले बंद करने के हिसाब से उन लोगों ने क्या है, एक ही नाला किया और वो जब पानी नदी में जाने का जो रास्ता था वो बंद करने के कारण सब पानी घरों में फैल गया. सर ये कारण है इरिगेशन डिपार्टमेंट यानी पाटबंधारे विभाग है, उन लोगों ने जब भी नदी खाली था तभी पानी छोड़ना मांगता था. लेकिन उन लोगों ने क्या किया, जब भी शासन ने रेल अलर्ट दिया, रेल अलर्ट देने के बाद में इन लोगों ने जितना पानी कम छोड़ना मांगता था वो 69 क्यूसिक से पानी छोड़ दिया. और क्या हुआ, कलेक्टर मैडम ने रात को 7 बजे आदेश दिया और 7 बजे इधर नेटवर्क न होने के कारण लोगों को मालूम नहीं गिरा. इसके वजह से घरों में पानी गया और लोग सब किसी को मालूम नहीं था कि पानी आने वाला है. नेटवर्क की वजह से जिनको मालूम करा उन लोगों ने बचाया उनका सामान. मोबाईल नेटवर्क ठप्प असल्याने धरणातून पाणी सोडण्याचा इशाराही अनेकांपर्यंत वेळेत पोहोचला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूरग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अनेक गावांमध्ये पूर ओसरल्यानंतरही वीज पुरवठा खंडित असून पिण्याचे पाणी, स्वयंपाकाची व्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच रस्ते स्वच्छ केले तर काही गावांमध्ये जनरेटरच्या मदतीने घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या काळात सरकारी मदतीपेक्षा शेजाऱ्यांनीच एकमेकांना आधार दिल्याचं नागरिकांनी सांगितलं. डहाणू तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर असून घोलवड डहाणू किनारी रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे चिखले, बोर्डी, झाई, घोलवड आणि कोसबाड या किनारी गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांमध्ये अद्याप वीज, मोबाईल नेटवर्क आणि काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा बंद आहे. दरम्यान पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सुमारे 80% पूरग्रस्त भागात रेशन वितरण झाल्याचा दावा केला आहे. तसेच मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेमुळे नैसर्गिक निचऱ्यावर परिणाम झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यात येणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे स्पष्टीकरण मागवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मान्सून काळात धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी वैज्ञानिक निकषांवर आधारित कार्यपद्धती तयार करण्यासाठी जलसंपदा विभागासोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माझं नाव सुनील पुंजारा, राहायला बऱ्हाणपूर. आणि इकडे म्हणजे पाऊस ज्या दिवशी भरला त्या दिवशी कोणी लक्ष नाही दिलं इकडे. आणि जेव्हा पाऊस थांबला तेवढ्यात आपले ग्रामपंचायत 2 जण माणसं आले ते बस. हां, त्यांनी लिहून घेतलं का तुम्हाला काय सुविधा भेटेल, त्याचे तर काय हे काय कार्य केलं नाही अजून. आणि त्यांना मी सांगितलं का घरकुलामध्ये आमचे हे, कारण की प्रत्येक वर्षाला नुकसान होते का घरकुलासाठी आम्हाला हे मागणी टाकून द्या. त्यांनी काय केलं नाही. आणि माझेच नाही, इकडे बरेचसे जणांचे झाले नुकसान. काय नुकसान झालं असणार? नुकसान म्हणजे आपले तांदूळ बिंदूर, भात आणि कोंबडी हे गेले वाहून. भात तर समजा भिजलं, खासदार नाही आले. हां, प्रत्येक वर्ष ना लाईटच्या ठिकाणं इकडे नाही. बारका गोविंद पुंजारा आणि बऱ्हाणपूर. काय परिस्थिती होती? आता पाणी बराच शिरला होता. होता कंबरभर. कोणी आला होता? कोणी नाही आला, फक्त सरपंच बाई आले ते ना गरम सेवक आला तर बस. काय आम्हाला काय घरकुल तरी द्या पाहिजे, काय दरवर्षी असाच बुडवतं. किती पाणी होतं आणि काय नुकसान झालं? भात भिजलं, थोडंफार चावल भिजलं आणि कोंबडी ते गेले लिहून. दुसरा काय नाही. दादा, माझं नाव श्रावण साहेबराव पवार आहे. आमचं गाव नानिवली आहे. नानिवली नाका, आता घरात पाड्याचा रस्ता जातो तो. आता हे आमचं घर आहे, हे सगळं सामान
हे सगळं वाहून गेलेलं टोटली. एवढं या घरामध्ये, या रूममध्ये, हा माझा रूम आहे, ह्याच्यात सगळं पाणी होतं. ह्याच्यात अजून पण चिखल आहे, हे तुम्ही बघू शकता. इकडे हे बघा, इकडे हे सगळं अजून पण घाण तशीच आहे. हे अजूनही घाण आहे तशीच आमच्या घरामध्ये, अजूनही साफ करायचं पण बाकी आहे. काय लेवल होती पाऊस? टोटल ही एवढी लेवल आहे, ही एवढी पावसाची लेवल आहे सर. अजून काय काय गेलं बाहेर? अजून बाहेर आमचे सर कोळसे होते ते गेले. माझं हे ग्राइंडर आहे, ते ग्राइंडर पूर्ण पाण्यामध्ये गेले, ते आता खराब झालं पूर्ण. आता ते म्हणतात इलेक्ट्रिक पंखा आहे माझा, तो आपण लोहार कामाला जो यूज करतो, तो पूर्ण खराब झाला आहे, तो पूर्ण पाण्यामध्ये होता. कोणी आला होता? नाही, अजून तर कोणी आलं नाही. आता तुम्ही आले अंदाजे किती लाखाचा नुकसान झाला? ते लाखामध्ये नाही सर, हजारामध्ये असेल. कारण ते ग्राइंडर आहे ते 15-20 हजाराचं ग्राइंडर आहे, 15 हजाराचं ग्राइंडर आहे, 7-8 हजाराचं ते माझं हे असतं इलेक्ट्रिक पंखा आहे. ते धुमण तर चला. संख्या ही गावाची गावाची लोकसंख्या सर भरपूर आहे, तरी पण 56 पाड्यात आमच्या गावामध्ये. किती सगळ्यांच्या घरी पाणी होतं? हां, आमच्या घरी होतं, ह्यांच्या दुकानात होतं का इथे समोर. अजून हे समोर आमच्या घरात, त्यांच्या घरात पाणी होतं. अजून हे जे समोर हे दुकान दिसतं त्यांच्या पूर्ण हे टोटल पूर्ण पाण्याने भरलं होतं सर. पाणी भरला होता. जेवणसाठी कोणी सरकार मदत, खासदार, आमदार कोणी आले नाही, होते? अजूनपर्यंत नाही आलेलं सर. जेवण कुठे करत होते? जेवण तर आम्ही आता सध्या यांच्या ज्या दिवशी पाणी भरलं आमच्या घरात, त्या दिवशी आम्हाला तर काही चान्सच नव्हता घरात करायला. तर त्या दिवशी आमच्या समोर जे आहेत योगेश जाधव, त्यांच्या घरी आम्ही जेवण केलेलं दुकानाच्या इथे. सरकारकडनं काही मदत? नाही, अजूनपर्यंत नाही आलं. माझं नाव कपिल मोठे, मी माजी उपसरपंच आहे ग्रामपंचायत चिखला इकडचं स्थानिक. आणि मी फार्मर आहे, म्हणजे शेती बागायतदार आहेत आम्ही. हे आता 22-23च्या रात्री ही घटना घडली, म्हणजे 1 वाजताच्या आसपास. आता इथं बघायला गेले तर इथून तुम्हाला बोर्डी गुजरातपासून कनेक्टेड रोड आहे, इथून डहाणूला पुढे जायचं, चारोटी मार्गे मुंबईला जायचं असेल तर. ते इंटरनल रोड दुसरा आहे कोसबाड मार्गे, पण तिथून तो रेल्वेचा ब्रिज येते, त्याच्यामुळे तिथून पास होत नाही मोठ्या गाड्या वगैरे. आता सगळा लोड लहान वगैरे. आता इमर्जन्सीला आपण रात्री जायचं असेल तर इथून प्रॉब्लेमच झाला आता सगळ्यांना. कुठे आरोग्य सेवा वगैरे इथून आता आपल्याला डहाणूलाच जायला लागते ना, कुठे घेऊन जायचं असेल पेशंटला वगैरे. तर कॉटेज हॉस्पिटल डहाणूला आहे, डिलिव्हरी पेशंट वगैरे त्यांना पण प्रॉब्लेमच आहे सध्या पाहायला गेलं तर. आता चालू केलंय का काम? आता काम तर जोरात चालू आहे. तर कलेक्टर मॅडम, पालकमंत्री वगैरे पण येऊन गेले आज. काम तर कसं एकदम फास्ट ट्रॅकमध्येच चालू आहे. आता कसं पावसाने पण हे दिलेला आराम थोडा, त्याच्यामुळे थोडं काम फास्ट चालू आहे. पाणी भरला होतं? पाणी तुम्हाला सांगू ना, ह्या लेवलला आता हे दिसतं ना, हे लेवल सगळी ह्या लेवलचं पूर्ण पाणी भरलं होतं पूर्ण. पण ते कसं तिथनं पाणी तिथे पास होते नरपडला, जे आता ब्रिज पुढे तुटलंय तिथे. पण तिथनं कसं पाणी जेवढं पास झालं नाही, त्याच्यामुळे लोड इथे आला आणि इथे पण दिलं पडून रात्री. काय प्रॉब्लेम होतो एवढा पाणी म्हणजे पाऊसच एवढा पडलाय ना त्या दिवशी. आता तो 24 तास एवढा पाऊस भरमसाठ, म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस सांगेल त्याप्रमाणेच पाऊस पडलाय. एवढा जोरदार पाऊस पडला आणि वरून सगळं पाणी आलं आणि सगळं कसं रात्री समजलं पण नाही. म्हणजे नशीब कोणी रात्री वगैरे इथे मासेमारी करायला पण कोण जात नाही, त्याच्यामुळे कोणी जीवितहानी वगैरे झाली नाही.